शिरोळ तालुक्याचा विकासात्मक भवितव्य पाहणारी मंडळी एकत्र येऊन राजर्षी शाहू विकास आघाडी ही विकासाची आघाडी येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत यश मिळवेल. सोबत छत्रपती ग्रुपही आहे असे मत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राजापूर येथे व्यक्त केले. दरम्यान सोबतीला छत्रपती ग्रुप असल्याने विजयी घौडदौड अधिक वेगाने पुढे सुरू असल्याचे सांगितले. खिद्रापूर, राजापूरवाडी व सैनिक टाकळी येथे जिल्हा परिषद उमेदवार उत्तरा विजित शिंदे, पंचायत समितीचे उमेदवार अविनाश पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार पाटील यड्रावकर म्हणाले की जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची ताकद आणि सहकारी पक्षाची एकजूट यामुळेच नगरपालिका निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळाले. हाच विश्वास जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही जनता व्यक्त करणार असून विरोधकांचे मनसुबे उधळून लावले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राजश्री शाहू विकास आघाडीनं 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समिती आपले सर्व उमेदवार उभा केलेत. कालच माघारीची तारीख झाली आणि माघारीच्या तारखेमध्ये ज्या लोकांनी या राजश्री शाहू विकास आघाडीकडे त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारीची मागणी केली होती, त्या सगळ्यांनी अतिशय खुलेपणानं ही आपली उमेदवारी, जे उमेदवार जाहीर झाले ते सोडून राहिलेले जे लोक होते त्या सगळ्यांनी अतिशय चांगल्यापणानं उमेदवारी माघार घेतली. त्याबद्दल सर्व जे इच्छुक उमेदवार होते त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. राजश्री शाहू विकास आघाडीला आजपासून आम्ही एकंदरीत तालुक्याचा दौरा, हा गाव भेटीचा दौरा आम्ही चालू केलेला आहे आणि आज पहिल्याच दिवशी दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोकांचा जर उत्साह बघितला तर निश्चितपणे आणि गेल्या या निवडणुका जाहीर झाल्यापासून कार्यकर्त्यांच्यामध्ये असलेला उत्साह आणि गेल्या 7 वर्षामध्ये तालुक्यात झालेली विकास कामं या सगळ्याच्या जोरावर आणि होणाऱ्या भविष्यकाळातली जी कामं जी आहेत तीसुद्धा ही निश्चितपणे ही राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून होईल असा विश्वास लोकांच्यामध्ये आहे. त्यामुळं महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांना आम्ही घेऊन राजश्री शाहू विकास आघाडी ही निश्चितपणे ह्या तालुक्यातल्या 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समितीमध्ये यश मिळवेल असा मला विश्वास आहे. पण पाठीमागच्या 6 वर्षाच्या पूर्वी, 5 वर्ष, 7-8 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक हा निर्माण झाला. गेल्या 6 वर्षामध्ये ह्या तालुक्यामध्ये झालेली विकास कामं जर आपण बघितली तर निश्चितपणे ज्या लोकांना ह्या तालुक्याचं भवितव्य चांगलं व्हावं, ह्या तालुक्याचा विकास व्हावा अशी जी म्हणणारी जी माणसं आहेत त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन ह्या राजश्री शाहू विकास आघाडी ही उभी करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आमचा अजेंडा एकच राहील की ह्या राजश्री शाहू विकास आघाडी म्हणजे शिरोळ तालुक्याच्या विकासाची आघाडी आम्ही करण्याचा आम्ही प्रयत्न केला. छत्रपती ग्रुपच्या सक्रिय सहभागामुळे ग्रामीण भागात विकासाचा संदेश प्रभावीपणे पोहोचत असून उत्तरा शिंदे व अविनाश पाटील हे दोघेही जनतेच्या प्रश्नांशी थेट जोडलेले उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल असे आश्वासनही आमदार यड्रावकर यांनी दिले. यावेळी बोलताना प्रमोद पाटील म्हणाले, छत्रपती ग्रुप नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न असोत किंवा युवकांच्या रोजगाराचा मुद्दा, प्रत्येक बाबतीत आम्ही ठोस भूमिका घेतली आहे आणि पुढेही घेणार आहोत. आज जिल्हा परिषद उमेदवार उत्तरा शिंदे आणि पंचायत समिती उमेदवार अविनाश पाटील यांच्या रूपाने आपल्याला सक्षम, कर्तव्यदक्ष आणि जनतेशी नाळ जोडलेले उमेदवार मिळाले आहेत. हे उमेदवार निवडून देणे म्हणजे विकासाला मत देणे आहे, न्यायाला मत देणे आहे. या सभेस कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, पंचायत समितीचे माजी सभापती भवानीसिंह घोरपडे, विजयसिंह शिंदे, जवाहर पाटील, अक्षय आलासे, शरद आलासे, रविकांत कारदगे, रोहित मलमे, संदीप पवार आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही उमेदवारांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.